चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चर मध्ये बेटा आपण केवल प्रयोगी अव्यय हा टॉपिक कव्हर केला, बरोबर आहे. आता तुमचा केवल प्रयोगी अव्ययानंतर अतिशय महत्वाचा टॉपिक, त्याचं नाव आहे बेटा कारकार्थ व उपपदार्थ. आता हा जो टॉपिक आहे या टॉपिक वर परीक्षा कोणती असू द्या, एमपीएससी असो, तलाठी असो, ग्रामसेवक असो, महाराष्ट्र भरती असो, कोणती परीक्षा असो, याच्यावरचा जो प्रश्न आहे बेटा त्याचं उत्तर काढणं ही 98% लोकांना अवघड गोष्ट आहे. कारण का अवघड गोष्ट आहे बघा, आपण जेव्हा कारकार्थ बघतो बेटा तेव्हा कन्सेप्ट काय म्हणते की मराठीत एकूण विभक्ती 8 आहे. कोणत्या कोणत्या? प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. मग 8 विभक्ती आहे. तर याचे कारकार्थ कसे? प्रथमा विभक्तीला कारकार्थ नसतो, करता द्वितीय सॉरी प्रथमा विभक्तीचा कारकार्थ करता, द्वितीयचं कर्म, तृतीयचं करण, चतुर्थीचं संप्रदान, पंचमीचं अपादान, षष्ठीचं संबंध, सप्तमीचं अधिकरण, अधिकरणाचे दोन प्रकार, स्थलाधिकरण, कालाधिकरण. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण बघितलं संबोधनला कारकार्थ नाही, षष्ठीचा कारकार्थ सुद्धा कारक संबंध आहे. मग इथं काय होणार माहित आहे का? एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला मागच्या काळात भूतकाळात शिकवलेलं आहे. वाक्यातील जो मुख्य घटक असतो ना बेटा, वाक्यातील मुख्य घटक असतो क्रियापद. काय असतो? क्रियापद. राईट बाळांनो, कारकार्थामध्ये कसं असणार, किंवा किंवा एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या शब्दाला तृतीय विभक्ती लावलेली असणार. मग तृतीय विभक्तीचं कारकार्थ तुम्हाला कोणी विचारणार असं ओरले, तृतीय विभक्तीचं कारकार्थ काय तुम्ही डायरेक्ट करण सांगा. पण कोणी जर तुम्हाला विचारलं की बाबा एखादं वाक्य दिलं, रामाने आंबा खाल्ला, या तृतीय विभक्तीचं कारकार्थ काय? करणच होईल याची गॅरंटी नाही. कारण का माहित आहे का? इथं कन्सेप्ट आहे, आणि जर कन्सेप्च्युअली गेला बेटा तर कार्यक्रम थोडासा अवघड होतो. मग बाळांनो, हा वाक्यातील मुख्य घटक असतो क्रियापद. जे दुसरे शब्द उरलेले आहेत त्याच्यामध्ये कर्ता आहे, बरोबर आहे, किंवा त्याच्यामध्ये कर्म आहे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये एखादा नाम आहे, हे जे आहे ना बेटा, हे याला उपपद म्हणतात. काय म्हणतात? उपपद. आणि हा तुमचा मुख्य घटक. क्रियापद टॉपिक बघताना बघा मी तुम्हाला लिहून दिलेला आहे मुख्य घटक. मग बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा वाक्यातील शब्दांचा संबंध, नीट आहे का, जेव्हा वाक्यातील शब्दांचा संबंध त्या वाक्यातील क्रियापदाशी, जेव्हा वाक्यातील शब्दांचा संबंध त्या वाक्यातील क्रियापदाशी म्हणजेच मुख्य घटकाशी येते, तेव्हा त्याला कारक संबंध असे म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, या कारक संबंधातून व्यक्त होणाऱ्या अर्थाला काय म्हणतात? कारकार्थ असे म्हणतात. कारकार्थ असे म्हणतात. हे दोन पॉइंट काय म्हणलं मी, वाक्यातील शब्दांचा संबंध जेव्हा त्या वाक्यातील मुख्य घटकाशी असतो, मुख्य घटक, त्याला म्हणायचं बेटा कारक संबंध. त्या कारक संबंधातून व्यक्त होणाऱ्या अर्थाला म्हणतात कारकार्थ. मग विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा त्या वाक्यातील शब्दांचा संबंध त्या वाक्यातील मुख्य घटकाशी म्हणजेच क्रियापदाशी न येता, म्हणजे क्रियापदाशी येत नाही म्हणा, मुख्य घटकाशी म्हणजे क्रियापदाशी न येता त्या वाक्यातील इतर शब्दाशी म्हणजे उपपदाशी येतो, त्याला विद्यार्थी मित्रांनो उपपद संबंध, उपपद संबंध असे म्हणतात. आणि या उपपद संबंधातून व्यक्त होणाऱ्या अर्थाला उपपदार्थ, काय बेटा? उपपदार्थ असे म्हणतात. या उपपद संबंधातून व्यक्त होणाऱ्या अर्थाला उपपदार्थ असे म्हणतात. या दोन गोष्टी आयुष्यात कधीच विसरायचं नाही. बघा, अनेक एकदा ऐकून घ्या, वाक्यातील शब्दांचा संबंध जेव्हा त्या वाक्यातील क्रियापदाशी येतो, क्रियापदाला मुख्य घटक म्हणतात, म्हणून क्रियापदाशी म्हणजे मुख्य घटकाशी येतो तेव्हा त्याला कारक संबंध असे म्हणतात. त्या कारक संबंधातून व्यक्त होणाऱ्या अर्थाला कारकार्थ असे म्हणतात. परंतु नेहमी नेहमी एखाद्या शब्दाचा संबंध त्या वाक्यातील क्रियापदाशीच येईल याची गॅरंटी नसते. मग वाक्यातील क्रियापदाशी न येता इतर शब्दाशी येतो, त्याला उपपद संबंध असे म्हणतात. उपपद संबंधातून व्यक्त होणाऱ्या अर्थाला उपपदार्थ असे म्हणतात. मग बेटा, इथं तुम्हाला त्यांनी तेच व्याख्यात दिलं. काय दिलं बघून घ्या. काय म्हणतं बघा, वाक्यात येणाऱ्या शब्दाचे एकमेकाशी, वाक्यात येणाऱ्या शब्दाशी, बरोबर आहे, बघा, वाक्यात येणाऱ्या शब्दाचे वाक्यात येणाऱ्या शब्दाचे क्रियापदाशी, वाक्यात येणाऱ्या शब्दाचे क्रियापदाशी, बरोबर आहे, क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी, क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी, क्रियापदाशी किंवा
सॉरी, इतर शब्दाशी संबंध असतात. 100% बरोबर आहे बेटा. जेव्हा तुम्ही एखादा वाक्य किंवा विधान तयार करता, वाक्य किंवा विधान तयार करता म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त शब्द घेता. एका शब्दाचं तर वाक्य बनणार नाही. मग एकापेक्षा जास्त शब्द घेतल्यावर त्या शब्दाचा संबंध त्या वाक्यातील वाक्यातील शब्द जे आहे ते एकमेकाचा संबंध एकमेकाशी येणार. मग त्यांनी काय म्हणलं, तर इथं शेजारच्या मधुने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले, म्हणजे हे वाक्य दिलं. मग त्यांनी काय म्हणते, वरील शब्दांचा संबंध मारले या क्रियापदाशी आहे, तर शेजारच्या या शब्दांचा संबंध क्रियापदाशी न येता मधुने या शब्दाशी आलेला आहे. आता याच्याकडे तुम्ही काही फोकस करू नका. हे मी तुम्हाला हा वाक्य विभक्ती शिकताना सुद्धा दिलेलं आहे. पुढे काय म्हणते बघून घ्या. पॉइंट पुढचा महत्वाचा काय म्हणते, जेव्हा त्यांनी काय म्हणलं, जेव्हा वाक्यातील शब्दाचे संबंध मुख्य शब्दाशी म्हणजेच, बरोबर आहे, मुख्य शब्दाशी म्हणजेच क्रियापदाशी, हा महत्वाचा पॉइंट आहे. क्रियापदाशी बघा, जेव्हा वाक्यातील शब्दांचा संबंध मुख्य शब्दाशी म्हणजेच क्रियापदाशी असतात, तेव्हा त्यांना कारक 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 संबंध असे म्हणतात. या कारक संबंधातून व्यक्त होणाऱ्या अर्थाला कारकार्थ, या कारक संबंधातून व्यक्त होणाऱ्या अर्थाला कारक अर्थ असे म्हणतात. म्हणून लक्षात ठेवा, कारक अर्थ कशाला म्हणायचं, जेव्हा वाक्यातील शब्दाचा संबंध त्या वाक्यातील मुख्य घटकाशी येतो, दुसऱ्याशी नाही. खालच्या वेळीत काय म्हणलं, जेव्हा वाक्यातील शब्दांचा संबंध क्रियापदाशी, बघा क्रियापदाशी, जेव्हा वाक्यातील शब्दांचा संबंध क्रियापदाशी न येता इतर शब्दाशी म्हणजे उपपदाशी, इतर शब्दाशी म्हणजे उपपदाशी, इतर शब्दाशी म्हणजे उपपदाशी असतो, तेव्हा त्यास उपपद संबंध असे म्हणतात. या उपपद संबंधातून व्यक्त होणाऱ्या अर्थाला उपपदार्थ असे म्हणतात. उपपदार्थ असे म्हणतात. म्हणजे बाळांनो, उद्या आता जेवढं मी तुम्हाला सांगितलं, जेवढं मी बोललो, त्याच्यावर प्रश्न येणार कुठं. पहिला प्रश्न, वाक्यातील शब्दांचा संबंध त्या वाक्यातील क्रियापदाशी असतो, तेव्हा त्याला डॅश म्हणतात, कारक अर्थ असे म्हणतात किंवा कारक संबंध असे म्हणतात. वाक्यातील शब्दांचा संबंध त्या वाक्यातील क्रियापदाशी न येता इतर शब्दाशी येतो, तेव्हा त्याला काय म्हणतात, उपपदार्थ किंवा उपपद संबंध असे म्हणतात. मग बाळांनो, इथं पहिला पॉइंट आहे तुमचं विभक्ती नेहमी. हा पॉइंट विसरू नका. विभक्ती नेहमी, बरोबर आहे, अर्थावरून हे लक्षात ठेवा. अर्थावरून राईट, न ओळखता प्रत्ययावरून ओळखावी. बघा, प्रत्ययावरून ओळखावी. मग एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, विभक्ती नेहमी ओळखत असताना प्रत्ययावरून ओळखायचं. उद्या जर तुम्हाला प्रश्न आला, विभक्ती ही डॅश डॅश वरून ओळखली जाते, प्रत्ययावरून, उपपदार्थावरून, कारकार्थावरून, त्या अर्थावरून, मग उत्तर लिहायचं प्रत्ययावरून. वाक्य नीट आहे का, विभक्ती नेहमी डॅश डॅश वरून ओळखली जाते, असा प्रश्न आला, उत्तर लिहायचं विभक्ती नेहमी प्रत्ययावरून ओळखली जाते. पुढे काय म्हणते त्यांनी, मराठीत एकूण विभक्ती 8 असून कारकार्थ मात्र 6च आहेत. हे बघा, मराठीत एकूण विभक्ती 8 असून कारकार्थ मात्र 6च आहेत. कारण का, इथं बघा, इथं तुमचं षष्ठी आणि संबोधन षष्ठी आणि संबोधन विभक्तीला कारकार्थ नसतो. मात्र इथं मी लिहितो, मात्र षष्ठी विभक्तीचा कारक संबंध षष्ठी विभक्तीचा कारक संबंध हा संबंध असतो. षष्ठी विभक्तीचा कारक संबंध हा संबंध असतो. हा वाक्य कधीच विसरायचं नाही. काय म्हणलं बघून घ्या. काय म्हणलं मी, की मराठीत एकूण विभक्ती 8 असल्या तरी कारकार्थ मात्र 6च आहे. कारण काय बेटा, संबोधन षष्ठी विभक्ती
आणि संबोधन विभक्तीला कारक अर्थ नसतो, परंतु कारक संबंध हा संबंध असतो, हे विसरू नका. बरोबर आहे. मग बाळांनो, आपण एका एकानं बघतो विद्यार्थी मित्रांनो. पहिली आहे प्रथमा विभक्ती. आता नीट लक्ष द्या, पॉइंट काय म्हणतं. पहिली काय आहे तुमची प्रथमा विभक्ती, म्हणून लक्ष द्या. बघा, प्रथमा विभक्तीचा कारकार्थ कर्ता होय, हे लक्ष ठेवा. प्रथमा विभक्तीचा कारकार्थ कर्ता होय. वाटल्यास मी तुम्हाला इथे एका कोऱ्या पानावर समजून सांगतो, तुमच्या लक्षात येईल. बघा बेटा, ही प्रथमा विभक्ती आहे. काय आहे? प्रथमा विभक्ती. बारकाईने बघा, प्रथमा विभक्ती. मग ही जी प्रथमा विभक्ती आहे बेटा, या प्रथमा विभक्तीचा जो कारकार्थ आहे, कारकार्थ, प्रथमा विभक्तीचा जो कारकार्थ आहे, कारकार्थ तो असतो बेटा कर्ता. प्रथमा विभक्तीचा कारकार्थ काय आहे? कर्ता. कर्ता हा मुद्दा लक्षात ठेवा. बरोबर आहे. मग कर्ता म्हणायचं कशाला? कर्ता म्हणायचं कशाला? बघा, कर्ता म्हणजे इथं आता जिथं जिथं तुमची प्रथमा विभक्ती असतं. आता तुम्हालाही माहिती आहे माझ्या बंधू आणि भगिनीनो, प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसते, हे तुम्हालाही माहिती आहे. काय? प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसते, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. पण प्रथमा विभक्तीचा कारकार्थ हा कर्ता होय. म्हणजे आता मी इथे एक वाक्य लिहिलं बघा, काय? रामूचा, काय? रामूचा, रामूचा शर्ट. बघा, रामूचा शर्ट फाटला. रामूचा शर्ट फाटला. रामूचा शर्ट फाटला असं तुम्हाला दिलं. आणि मी प्रश्न टाकला बेटा, रामूचा शर्ट फाटला, आणि तुम्हाला सहज प्रश्न विचारलं, बारकाईने लक्ष द्या. प्रश्न विचारलं, रामूचा शर्ट फाटला, हा मी तुम्हाला वाक्य दिलं, आणि तुम्हाला प्रश्न आला बेटा, काय आलं माहित आहे का? रामूचा शर्ट फाटला या वाक्यातील कर्त्याचा कारकार्थ काय? बघा, मी इथे लिहितो वाटल्यास तुम्हाला कळण्यासाठी. या वाक्यातील कर्त्याचा, किंवा या वाक्यातील कर्त्याचा, या वाक्यातील कर्त्याचा कारकार्थ काय? कर्त्याचा कारकार्थ. बघा, या वाक्यातील कर्त्याचा कारकार्थ काय, हा प्रश्न आहे. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यातील कर्त्याचा कारकार्थ काय, असा प्रश्न तुम्हाला आला. रामूचा शर्ट फाटला या वाक्यातील कर्त्याचा कारकार्थ काय? म्हणजे तुम्हाला कोणाचा कारकार्थ ओळखायचा आहे? कर्त्याचा. मग तुम्ही लोक काय करणे, पहिले या वाक्याचा मूळ कर्ता म्हणजे क्रियापदापासून निघालेली क्रिया करणारा. मग रामूचा शर्ट फाटला, क्रियापद काय बेटा? फाटला. मूळ धातू काय? फाट. फाटणारा काय? फाटणारा कोण? फाटणारा कोण? मग तुम्हाला इथे मिळते बेटा का, शर्ट हा झाला या वाक्याचा कर्ता. मुद्दा लक्षात ठेवा, हा काय झाला? या वाक्याचा कर्ता झाला. रामूचा शर्ट फाटला हा झाला या वाक्याचा कर्ता. मग विद्यार्थी मित्रांनो, ज्याचं कारकार्थ तुम्हाला ओळखायला सांगितलं, तो शब्द तुम्ही ओळखला. आता त्याची विभक्ती ओळखा. विभक्ती काय आहे? प्रथमा. आता सांगा बेटा, त्याचा कारकार्थ काय? कर्ता. आता तुम्ही म्हणसाल, मास्तर इथं दोन दोन वेळेस कर्ता शब्द कसं काय आला? मग काळजीपूर्वक नीट आहे का, हा जो कर्ता आहे ना बेटा, हा कर्ता तो वाक्यातील क्रियापदाचा कर्ता होय. पहिला पॉइंट काय? पहिला जो कर्ता शब्द आहे तो वाक्यातील क्रियापदाचा कर्ता होय. आणि विद्यार्थी मित्रांनो, दुसरा जो हा कर्ता शब्द आहे तो या प्रथमा विभक्तीचा कारकार्थ होय. मग विद्यार्थी बाळांनो, तुम्हाला जर प्रश्न आला की या रामूचा शर्ट फाटला या वाक्यातील क्रिया या वाक्यातील शर्ट या शब्दाचा कारकार्थ काय? उत्तर येते कर्ता. कारण का? त्याची विभक्ती प्रथमा आहे आणि प्रथमा विभक्तीचा कारकार्थ कर्ता असतो. म्हणून बाळांनो, आपल्याला त्यांनी इथं दिलं काय? दिलं तुमच्या लक्षात येत असेल की बघा, प्रथमा विभक्तीचा कारकार्थ, प्रथमा विभक्तीचा कारकार्थ कर्ता होय. मग इथं बघा, कर्ता म्हणजे काय? क्रियापदापासून निघालेली क्रिया जो कोणी करतो, जो कोणी करतो, क्रियापदापासून निघालेली क्रिया जो कोणी करतो त्यास कर्ता असे म्हणतात. बघा, क्रियापदापासून निघालेली क्रिया जो कोणी करतो त्यास कर्ता असे म्हणतात. म्हणजेच बाळांनो, तो त्या वाक्याचा काय आहे? कर्ता आहे, हे लक्षात ठेवा. मग इथं येतं तुम्हाला बघा, रामूचा शर्ट फाटला. रामूचा शर्ट फाटला, शर्ट या शब्दाची विभक्ती काय? प्रथमा. मग याचा कारकार्थ काय बेटा? कर्ता. मी इथं लिहितो, इथं डॅश करून पुढं त्याची विभक्ती काय आहे? विभक्ती. विभक्ती काय आहे बेटा? प्रथमा. विभक्ती काय?
प्रथमा आणि विद्यार्थी मित्रांनो कारकार्थ कारकार्थ काय करता हे लक्षात ठेवा कारण का त्याचा कारकार्थ करता याच्यासाठी कारण त्याची विभक्ती प्रथमा आहे मोगल साम्राज्यांचा अंत झाला अंत या शब्दाचं कारकार्थ काय बेटा याची विभक्ती आहे प्रथमा म्हणून कारकार्थ आहे करता बरोबर आहे राम रावणास मारतो राईट राम विभक्ती आहे बेटा प्रथमा कारकार्थ आहे करता लक्षात ठेवा काकाला बाळ झाले बाळ हा याची विभक्ती आहे बेटा प्रथमा आणि कारकार्थ आहे करता म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा प्रथमा विभक्तीचा कारकार्थ करता होय जेव्हा जेव्हा विभक्ती प्रथमा असते तेव्हा तेव्हा कारकार्थ करताच असतो हे कंपल्सरी नाही टॉपिकची सुरुवात आता झाली याला अनेक वेळ आहे बेटा जसं जसं आपण पुढे शिकल तसं तसं तुम्हाला कळलं आता तुम्हाला एवढंच माहित राहू द्या की प्रथमा विभक्तीचा कारकार्थ करता होय दॅट्स इट संपलं सध्याला मग आपण जेव्हा पुढे बघतो सेकंड विभक्ती आहे बेटा तुमची द्वितीया मग तुम्ही लक्ष ठेवा द्वितीया काय म्हणते द्वितीया विभक्ती प्रत्येक आहे सलाते सलानाते द्वितीय विभक्तीचे प्रत्येक काय आहे सलाते सलानाते द्वितीय विभक्तीचा कारकार्थ आहे बेटा कर्म काय आहे कर्म द्वितीय विभक्तीचा कारकार्थ आहे कर्म मग विद्यार्थी मित्रांनो कर्म कशाला म्हणायचं कर्त्यापासून निघालेली क्रिया जो कोणी भोगतो किंवा सोसतो त्याला कर्म असे म्हणतात कर्त्यापासून निघालेली क्रिया जो कोणी भोगतो बघा जो कोणी भोगतो किंवा किंवा क्रिया सोसतो भोगतो किंवा सोसतो बघा जो कोणी भोगतो किंवा सोसतो त्यास कर्म असे म्हणतात त्यास कर्म असे म्हणतात आता बघा रामाने रावणास मारले रावणास याची विभक्ती काय द्वितीय आणि द्वितीय विभक्तीचं कारकार्थ काय कर्म म्हणून बेटा विभक्ती द्वितीय कारकार्थ कर्म इथं बघा पोलीस चोराला बदडतो चोरालाची विभक्ती काय द्वितीय आणि कारकार्थ काय बेटा कर्म इथे तसंच हैबत बैलास बांधतो विभक्ती काय बाळांनो द्वितीय कारकार्थ काय कर्म म्हणून मुद्दा लक्षात ठेवा की द्वितीय विभक्तीचा कारकार्थ कर्म होय काय द्वितीय विभक्तीचा कारकार्थ कर्म होय सध्याच्या घडीला आणि मी तुम्हाला कर्ता आणि कर्म या दोन्हीही गोष्टी भावांनो सहज तुम्हाला 100% शिकवलेले आहे कुठं तुमच्या क्रियापद या टॉपिक मध्ये द्वितीय विभक्ती केव्हा असते चतुर्थी विभक्ती केव्हा असते जेव्हा सलाते सलानाते लागते आणि तो शब्द कर्म असतो त्याची विभक्ती द्वितीय असते आणि बाळांनो द्वितीय विभक्तीचा कारकार्थ कर्म होय आता तुम्ही म्हणसाल मास्तर रावणास हा मुळातच कर्म आहे ना 100% आहे बेटा पण रावणास हा मुळात कर्म आहे तो त्या वाक्याचा कर्म आहे काय आहे त्या वाक्याचा कर्म आहे कर्त्याचा कर्म पण विभक्ती द्वितीय म्हणून कारकार्थ काय कर्म चलो इथून तुमच्या कन्सेप्टला सुरुवात होतं आणि इथून तुमचा कंटेंट डेंजर आहे बेटा ओके हे तृतीय विभक्ती चालू झाली म्हणजे इथून कंटेंट डेंजर आहे म्हणून थोडस मला इथं आता मी समजून सांगतो ते समजून घ्या विभक्ती आहे बेटा तृतीया काय आहे तृतीया या तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहे बेटा ने इथं ए आणि इथं शी ने ए शी आणि विद्यार्थी मित्रांनो नी ही आणि ईशी नेशी निही ईशी हे झाले त्याचे प्रत्यय आणि कोणी विचारलं तृतीय विभक्तीचं कारकार्थ काय आणि तृतीय विभक्तीचं कारकार्थ आहे बेटा करण करण आता इकडं लक्ष द्या रे भावांनो इथून तुमच्या कंटेंटला सुरुवात होतं आणि इथून तुमचा पॉइंट गुगली आहे हे बारकाईने लक्ष द्या अतिशय डेंजर आणि गुगली पॉइंट इथून चालू होतं बघा आता विद्यार्थी मित्रांनो ही जी विभक्ती आहे बेटा तृतीया या तृतीय विभक्तीचं कारकार्थ आहे करण बरोबर आहे मुद्दा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो करण म्हणजे काय करण करण म्हणजे काय बघा करण राईट मी इथं लिहितो करण म्हणजे बघा करण म्हणजे क्रियेचे साधन होय करण म्हणजे क्रियेचे साधन होय करण म्हणजे काय बेटा क्रियेचे साधन विद्यार्थी मित्रांनो आता कडू सत्य आहे कडू सत्य नीट आहे का कडू सत्य आहे कडू सत्य काय आहे बघा जेव्हा जेव्हा विभक्ती तृतीय असते जेव्हा जेव्हा विभक्ती तृतीय असते
तेव्हा तेव्हा कारकार्थ करणच असतो असं कंपल्सरी नाही. बरोबर आहे. जेव्हा जेव्हा विभक्ती तृतीया असते तेव्हा तेव्हा कारकार्थ करणच असतो असं कंपल्सरी नाही. मुद्दा लक्षात ठेवा. भावांनो, विभक्ती कोणतीही राहू द्या, दिलेला शब्द जर क्रियेचं साधन असेल तर त्याला करण मानायचं. काय म्हणलं मी? विभक्ती कोणतीही राहू द्या, दिलेला शब्द दिलेला शब्द दिलेला शब्द जर क्रियेचं साधन असेल तर त्याला करण म्हणायचं. करण. बरोबर आहे. आता बघा, जनरल वाक्य घेतो मी. कसाबला. काय? कसाबला. कसाबला. कसाबला दोरीने. कसाबला दोरीने फाशी दिली. कसाबला दोरीने फाशी दिली. आता विद्यार्थी मित्रांनो, कसाबला दोरीने फाशी दिली. बरोबर आहे. मग इथं जर बघितलं तुम्ही तर हा जो दोरीने शब्द आहे बेटा, दोरीने, हे दोरीने शब्द जो आहे तो आहे इथं एक शब्द, त्याला लागली तृतीय विभक्ती. बरोबर आहे. कसाबला दोरीने फाशी दिली, इथे लावली तृतीय विभक्ती. आता विभक्ती आहे बेटा तृतीया. काय आहे? तृतीया. लिहून टाकलो इथं तृतीया. मग या तृतीय विभक्तीचा कारकार्थ तो आहे बेटा करण. काय आहे? करण. आता तुम्ही एक मुद्दा लक्षात ठेवा. तृतीय विभक्तीचा कारकार्थ करण आहे. बरोबर आहे. इथं तृतीय विभक्ती लागली म्हणून त्याचं कारकार्थ करण नाही. विभक्ती तर तृतीय लागलीच बेटा, पण तो क्रियेचं साधन आहे. कसाबला दोरीने फाशी दिली, क्रिया कशाची आहे? फाशी देण्याची. आणि फाशी देण्यासाठी आपण काय वापरलं रे? दोरी. दोरी हे क्रियेचं साधन आहे म्हणून त्या वाक्यामध्ये हा करण आहे. बरोबर आहे. माझं वाक्य नीट कान खोलून ऐका. इथं विभक्ती तृतीया लागली म्हणून कारकार्थ करण नाही. कारकार्थ करण आहे का? कारण की विद्यार्थी मित्रांनो, ज्या शब्दाचं कारकार्थ विचारलं तो क्रियेचं साधन आहे. तो जर क्रियेचं साधन नसता तर कारकार्थ करण होत नाही. ते काय होते हे आपण नंतर बघू शकलो असतो. जसं इथं एक वाक्य दिलं मी तुम्हाला. रामाने. काय? रामाने रावणास. रामाने रावणास मारले. हा वाक्य दिलं बेटा. रामाने रावणास मारले. एक जनरल वाक्य मी तुम्हाला दिलो. काय? रामाने रावणास मारले. हा वाक्य मी तुम्हाला दिलं. आता विद्यार्थी मित्रांनो, रामाने रावणास मारले हा वाक्य मी तुम्हाला दिल्यानंतर तुमचा मुद्दा लक्षात येऊ द्या. तुम्हाला विचारतं रामाने या शब्दाची विभक्ती काय? रामाने या शब्दाची विभक्ती आहे बेटा तृतीया. मला मान्य आहे. पण जर कोणी विचारलं याचा कारकार्थ काय? याचा कारकार्थ होते बेटा करता. 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 करण होत नाही. आता तुम्ही टेन्शन मध्ये आले. मास्तर असं भैकल्यावानी का करायले? कारण मास्तर म्हणाले की याची विभक्ती तृतीया आहे, तृतीयचं कारकार्थ करण आहे. मग इथं प्रथमा द्यायला. आता प्रथमा का होते हे नाही सांगत बेटा, पण तृतीयचं कारकार्थ इथं करण का होत नाही हे मात्र सांगतो. का सांगतो बघा. मला काय म्हणायचं आहे, तृतीय विभक्तीचं कारकार्थ आहे करण. करण म्हणजे काय बेटा? क्रियेचे साधन. आता मला सांगा, रामाने रावणास मारले. रामाने हे क्रियेचं साधन आहे का? नाही. क्रियेचं साधन आहे का? नाही. अरे रामाने रावणास मारले. राम रावणाला कशानं तरी मारला असल. ज्याच्यानं मारलं त्याचा उल्लेख इथं केलं का? बिलकुल नाही. मग कशाने मारलं त्याचा उल्लेखच केला नाही म्हणून तो क्रियेचं साधनच नाही. पण इथं बेटा कसाबला दोरीने फाशी दिली. दोरी हे क्रियेचं साधन आहे म्हणून कारकार्थ करण आहे. कळालं का? म्हणून बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. इथं तृतीय विभक्तीचं कारकार्थ काय? करण होय. तृतीय विभक्तीचं कारकार्थ काय? करण होय. करण हे शब्द विसरू नका. इथं म्हणते बेटा करण म्हणजे काय? क्रियेचे साधन. करण म्हणजे काय? क्रियेचे साधन. करण म्हणजे काय बेटा? क्रियेचे साधन. जेव्हा तुम्ही एखादी क्रिया करता, ती क्रिया करण्यासाठी जो वस्तू वापरता त्याला करण असे क्रियेचे साधन म्हणतात. मग आई सुरीने सफरचंद कापते. सुरीनेची विभक्ती आहे बेटा तृतीया. बरोबर आहे. सुरीनेची विभक्ती काय भावानो? तृतीया. कारकार्थ आहे करण. तुम्ही म्हणसाल काऊन करण? कारण की सुरी हे क्रियेचे साधन आहे. इथेही तसंच. आंबाळी कुऱ्हाडीने झाड पाडतो. झाड पाडण्यासाठी कुऱ्हाड वापरली. कुऱ्हाडीनेची विभक्ती आहे बेटा तृतीया आणि कारकार्थ आहे करण. काऊन करण? कारण कुऱ्हाड हे क्रियेचं साधन आहे.
इथं घर पावसाने पडले, पावसानेची विभक्ती आहे बेटा तृतीया, कारक आहे करण, काऊन करण, कारण की तो क्रियेचं साधन आहे. इथं कसाबला दोरीने फाशी दिली, दोरीने या शब्दाची विभक्ती आहे बेटा तृतीया, कारक आहे करण, म्हणून विद्यार्थी मित्रांनो सरळ सरळ बेटा कारक करण, का दोरी क्रियेचं साधन आहे. आजी विळीने भाजी कापते, विळीने याची विभक्ती आहे तृतीया, कारक आहे करण, कारण का भाजी कापण्यासाठी आजीनं वापरलेलं साधन काय आहे, विळी, आणि विळी हे क्रियेचं साधन आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्याला म्हणतात बेटा करण. चुकून सुद्धा विसरू नका. डेंजर, खतरनाक पॉइंट विसरायचंच नाही. म्हणून पुढे जर आपण बघितलं तर इथं आहे बाळांनो तुमचं काय, चतुर्थी विभक्ती. बट पहिले मी तुम्हाला समजून सांगेन आणि मग पीपीटी कडे नेईन. चतुर्थी विभक्ती काय म्हणतं आपण बारकाईने बघू. साई आलाय, बाय साई. ओके, मग हे आहे बेटा क्रियेचं साधन तृतीया विभक्ती, बरोबर आहे. ओके, आता त्याच्यानंतर आहे तुमचं एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, चल. तर बाळांनो जशी तुमची तृतीया विभक्ती झाली तशी विभक्ती आहे चतुर्थी. इथेही आपला कार्यक्रम थोडासा अवघड आहे, बारकाईने लक्ष द्या. हे चतुर्थी विभक्ती बरोबर आहे, आणि चतुर्थी विभक्तीचे जे प्रत्यय बेटा ते तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. असलाते काय आहे, असलाते, आणि आहे बेटा असलानाते, सलाते, सलानाते, सलाते, सलानाते, हे चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो ही जी चतुर्थी विभक्ती आहे बेटा, या चतुर्थी विभक्तीचा जो कारक आहे, कारक तो आहे संप्रदान. काय आहे, संप्रदान, हा शब्द लक्षात ठेवा. मग बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा विभक्ती चतुर्थी होते, काय जेव्हा जेव्हा विभक्ती चतुर्थी असते तेव्हा तेव्हा कारकार्थ संप्रदानच असतो, कंपल्सरी नाही. काय म्हणलं, जेव्हा जेव्हा विभक्ती चतुर्थी असते तेव्हा तेव्हा कारकार्थ संप्रदानच असतो, कंपल्सरी नाही. चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ संप्रदान आहे. कारण का विद्यार्थी मित्रांनो, मुद्दा लक्षात ठेवा, चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ संप्रदान आहे, आणि संप्रदान तेव्हाच होतं जेव्हा विद्यार्थी मित्रांनो दानाचा किंवा भेटीचा, दानाचा किंवा भेटीचा अर्थ व्यक्त होतो. दानाचा किंवा भेटीचा अर्थ व्यक्त होतो. दानाचा किंवा भेटीचा अर्थ व्यक्त होतो. म्हणजे जिथं भेट होते भेट, किंवा जिथं दान होते दान, तेव्हाच कारकार्थ तुमचा संप्रदान असतो, नाहीतर कारकार्थ संप्रदान कधीच नसतो. हे लक्षात ठेवा. दानाचा किंवा भेटीचा अर्थ व्यक्त होणे तेव्हाच कारकार्थ संप्रदान, नाहीतर नसतो. संप्रदान म्हणजे दानाचा किंवा भेटीचा अर्थ व्यक्त करणे होय. मग विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्हाला द्विकर्मक क्रियापदामध्ये तुम्हाला मी दाखवलं, आणि द्विकर्मक क्रियापदामध्ये आपण बघितलं, बरोबर आहे. इथं आजीने, काय हा वाक्य आहे, आजीने नातवाला, आजीने नातवाला, आजीने नातवाला गोष्ट सांगितली, आजीने नातवाला गोष्ट सांगितली, आजीने नातवाला गोष्ट सांगितली. मग बाळांनो आजीने नातवाला गोष्ट सांगितली, नातवालाची विभक्ती काय, चतुर्थी, कारकार्थ काय, संप्रदान. का संप्रदान, की आजी गोष्ट सांगत आहे, दान करत आहे. दानाचा किंवा भेटीचा अर्थ व्यक्त होणे. इथं बघा बेटा, नदी, नदी सागराला, सागराला, नदी सागराला मिळते, नदी सागराला मिळते. मग मला सांगा सागरालाची विभक्ती काय, चतुर्थी, कारकार्थ काय, संप्रदान. मग बाळांनो इथं चतुर्थी लागलं म्हणून संप्रदान नाही, नदी सागराला मिळते. बेटा नदीचा आणि सागराचं काय व्हायला, भेट व्हायला, म्हणजे इथं दानाचा किंवा भेटीचा अर्थ व्यक्त होतो, म्हणून कारकार्थ संप्रदान असतो. मग पहिल्या वाक्यात आजीने नातवाला गोष्ट सांगितली, दान केली गोष्ट, नॉलेज आपलं शेअर केलं. पण इथं बेटा आजीने नातवाला गोष्ट सांगितली, त्याच्यानंतर नदी सागराला मिळते, दान किंवा भेट. मग हे दानाचा किंवा भेटीचा अर्थ तेव्हा तेव्हा कारकार्थ संप्रदान असतो, विभक्ती कोणतीही असू द्या.
म्हणून माझ्या भावांनो, जर इथं बघितलं चतुर्थी विभक्ती सलाते सलानाते, चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ संप्रदान असतो. काय? चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ संप्रदान. बघा, संप्रदान होय. चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ संप्रदान होय. संप्रदान. सलाते सलानाते, आता बघा, सलाते सलानाते हे प्रत्यय लागून जर तो शब्द दानाचा, काय? दानाचा किंवा भेटीचा, दानाचा किंवा भेटीचा अर्थ व्यक्त करत असेल तर त्या संप्रदान असे म्हणतात. हे विसरू नका रे बेटा. दानाचं काय? बघा, गुरुजींनी दक्षिणा दिली. मी गुरुजींना दक्षिणा दिली. दक्षिणा, बरोबर आहे. मी गुरुजींना दक्षिणा दिली. गुरुजींना विभक्ती आहे बेटा चतुर्थी, कारकार्थ आहे बाळांनो संप्रदान. का संप्रदान? दानाचा किंवा भेटीचा अर्थ व्यक्त होतो. इथे तसंच आहे. तिने भिकाऱ्याला पैसा दिला. भिकाऱ्याला विभक्ती आहे बेटा चतुर्थी, कारकार्थ आहे संप्रदान. कारण का? दानाचा किंवा भेटीचा अर्थ. पाहुण्यांनी स्पर्धकांना बक्षिसे वाटली. स्पर्धकांना विभक्ती चतुर्थी आणि कारकार्थ काय? संप्रदान. कारण दानाचा अर्थ व्यक्त होतो, राईट. भेटीचा अर्थ व्यक्त होतो. इथं बघा, राईट. आता भेटीचे वाक्य मी दिलो नाही. नदी सागराला मिळते, ते पुढं आहे, पुढे देणार आहो, काळजी नका करू. फक्त आठवण ठेवा, दानाचा किंवा भेटीचा अर्थ व्यक्त होणे. त्याच्यानंतर आहे बेटा तुमची पंचमी. ओके, आता पंचमी काय म्हणतं पहिले समजून घ्या, मग आपण पुढे कंटेंट कडे जाऊ. बघा, पंचमी विभक्ती. बघा, पंचमी विभक्ती. मग ही जी पंचमी विभक्ती आहे बेटा, या पंचमी विभक्तीचे जे प्रत्यय आहे ते आहे बाळानो ऊन. काय? ऊन आणि हून. आणि एकवचन दोनच आहे, ऊन हून. आणि याचा जो कारकार्थ आहे बेटा, कारकार्थ तो आहे विद्यार्थी मित्रांनो पंचमीचं अपादान. काय आहे? अपादान. आणि अपादान या शब्दाचा अर्थ समजून घेणं ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. अपादान नेमकं म्हणतात कशाला? कारण त्याच्या अर्थावर सगळा कार्यक्रम डिपेंड आहे. बरोबर आहे. अपादान. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, अपादान. बघा, अपादानचा अर्थ होतो वियोग. काय? वियोग किंवा दुरावा. वियोग किंवा दुरावा. अपादान म्हणजे काय? वियोग किंवा दुरावा. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, अपादानचा अर्थ होतो वियोग किंवा दुरावा. आता वियोग किंवा दुरावा म्हणजे नेमकं काय? बरोबर आहे. वियोग किंवा दुरावा म्हणजे नेमकं काय? बघा, जेव्हा वियोग किंवा दुरावा दाखवला जातं तेव्हा कारकार्थ काय असतो? अपादान असतो. नसतो. बरोबर आहे. मी जर म्हणलं काय, मी शाळेतून बघा, मी शाळेतून आत्ताच आलो. बरोबर आहे. मी शाळेतून आत्ताच आलो. मग विद्यार्थी मित्रांनो, मी शाळेतून आत्ताच आलो. हे जे शाळेतून आहे, मी शाळेतून आत्ताच आलो. शाळेतून याची विभक्ती काय? याची विभक्ती आहे बेटा पंचमी. पण तुम्ही मला सांगा, शाळेचा आणि तुमचा काय झाला? वियोग झाला, दुरावा झाला. मग वियोग झाला, दुरावा झाला म्हणून बाळांनो याला काय म्हणतात रे? काय म्हणतात? शाळेपासून आपण आलो म्हणजे आपला वियोग झाला, दुरावा झाला, म्हणून याला म्हणतात अपादान. काय म्हणतात? अपादान. म्हणजे तुम्ही मुद्दा हे लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला दोन गोष्टींमध्ये वियोग किंवा दुरावा दाखवला जातं तेव्हा कारकार्थ अपादान होतो, म्हणून कारकार्थ अपादान आहे. बरोबर आहे. मग इथं कळतं बेटा, त्यांनी तुम्हाला सांगितलं. काय सांगितलं? पंचमी विभक्ती. बघा, पंचमी विभक्तीचा कारकार्थ अपादान होय. अपादान. बघा, पंचमी विभक्तीचा कारकार्थ काय आहे बेटा? अपादान होय. अपादान म्हणजे वियोग. काय? वियोग किंवा दुरावा होय. अपादान म्हणजे काय? वियोग किंवा दुरावा होय. मग इथं आईच्या आठवणीने
डोळ्यातून अश्रू टपटपत होते. डोळ्यातूनची विभक्ती काय बेटा? पंचमी. इथंच लिहितो मी पंचमी. मग कारकार्थ काय बेटा? अपादान. अपादान का? कारण की आईच्या आठवणीने डोळ्यातून अश्रू टपटपत होते. आपल्या डोळ्याचा आणि अश्रूचा वियोग झाला. डोळ्यातून अश्रू गळालं बेटा. जसा डोळ्यातून अश्रू गळालं, डोळ्यातून अश्रू बाहेर निघाले, डोळ्याचा आणि अश्रूचा वियोग झाला, म्हणून त्याला म्हणायचं बेटा काय? अपादान. शेखर घरून निघाला. घरून याला म्हणायचं बेटा विभक्ती काय? पंचमी. आणि कारकार्थ काय? अपादान. अपादान. काऊन अपादान? कारण की शेखरचा आणि घराचा वियोग झाला. साप बिळातून बाहेर पडला. बिळातूनची विभक्ती काय? पंचमी. कारकार्थ काय? अपादान. अपादान. आता बघा इथं तुमचा आयएमपी पॉइंट आहे. हे आयएमपी हे आयएमपी पॉइंट आहे. बाळांनो, मी तुम्हाला तेव्हापासून सांगत आलो, विभक्ती कोणती आहे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. विभक्तीचा संबंध नाही. विभक्ती कोणती राहू द्या, कारकार्थ तोच होतो जसा तो अर्थ दर्शवितो. इथं जर मी बघितलं तो लहानपणीच आईस मुकला. आईस. बाळांनो, आईची जी विभक्ती आहे बेटा ती आहे चतुर्थी. आईची विभक्ती काय आहे? चतुर्थी. चतुर्थी. बघा रे, आईची विभक्ती काय आहे? चतुर्थी. चतुर्थी. पण बाळांनो, जरी विभक्ती चतुर्थी असेल, याचं कारकार्थ आहे बेटा अपादान. म्हणजे विभक्ती कोणती राव रे भावांनो? पण तिथं अर्थ बघा काय व्हायला, तो लहानपणीच आईस मुकला. अरे लहानपणीच आई त्याला सोडून गेली. आईचा आणि त्याचा वियोग झाला. विभक्ती चतुर्थी आहे पण कारकार्थ अपादान आहे. तुम्ही म्हणसाल संप्रदान काऊन नाही? मी तुम्हाला म्हणतो संप्रदान होण्यासाठी दानाचा किंवा भेटीचा अर्थ आहे का? म्हणजे विभक्ती कोणती आहे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. त्या अर्थ काय दर्शविते दॅट इज इम्पॉर्टंट. मग इथं अर्थ कोणतं दर्शवायला? तो अर्थ दर्शवायला कशाचा? वियोग किंवा दुरावाचा. मग विभक्ती मॅटर करत नाही, त्याचा अर्थ मॅटर करतो. कारण का? कारण की विद्यार्थी मित्रांनो, आईस, मग आईसची विभक्ती चतुर्थी आहे पण कारकार्थ अपादान आहे. आईचा आणि त्याचा वियोग झाला. त्याला गणिताला बघा, त्याला गणिताला मुकावे लागले. गणितालाची विभक्ती काय बेटा? चतुर्थी. चतुर्थी. आणि कारकार्थ काय? इथं तुमचं अपादान. काऊन बरं अपादान रे भावांनो? कारण का त्याला गणित सोडावे लागले. गणित पासून तो दूर झाला. गणिताचा आणि त्याचा वियोग झाला, म्हणून त्याला म्हणतात भावांनो काय? अपादान. म्हणून लक्षात ठेवा, विभक्ती जशी दिली तसंच कारकार्थ राहील याची गॅरंटी नाही. नो नो नो, गॅरंटी नाही. हा मुद्दा लक्षात ठेवा. सेकंड पॉइंट बघा, पुढे सरकूया आपण. काय म्हणते? षष्टी विभक्ती. षष्टीचे प्रत्यय काय? चाचीचे चार. षष्टी विभक्तीचा कारकार्थ नसतो, मात्र कारक संबंध हा कारक संबंध विभक्तीचा कारक हा संबंध असतो. म्हणून आठवण ठेवा बेटा, कोणी जर तुम्हाला चुकून विचारलं षष्टी विभक्तीचं कारकार्थ काय, ते संबंध लिहून टाकायचं आणि मोकळं व्हायचं. संबंध. इथं जर बघितलं, राणीची साडी, चाचीचे चा, उडदाचे पापड, चाचीचे चा, वडाचे झाड आणि उंदराची शेपटी, याला म्हणतात बेटा काय? तुमचं षष्टी विभक्ती. मी तुम्हाला इकडं खूप उदाहरण दिलेले आहे बघा. उदाहरण सराव प्रश्नामध्ये, हे बघा सराव प्रश्नामध्ये उदाहरण आहे, काळजी नका करू. ते उदाहरण सुद्धा आपण नंतर घेणार आहोत. आता लास्ट कंटेंट आणि लास्ट पॉइंट तुमचा आहे बेटा म्हणजे सप्तमी विभक्ती. ओके, हे समजून घ्या, मग चालतं तुमचा सराव प्रश्न, ते सुद्धा तुमचं कव्हर होतं. मग बाळांनो, विभक्ती आहे बेटा सप्तमी. काय आहे? सप्तमी. आणि या सप्तमीचे प्रत्यय तुम्हाला माहिती आहे त इ आ. आणि सप्तमीचा कारकार्थ आहे बेटा अधिकरण. 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 मग अधिकरण म्हणजे बेटा क्रियेचे. हे अधिकरण म्हणजे काय? क्रियेचे. मी तर लिहितो अधिकरण म्हणजे काय? बघा बेटा, अधिकरण म्हणजे काय? अधिकरण म्हणजे क्रियेचे स्थळ किंवा ठिकाण दर्शवणे. हे अधिकरण म्हणजे काय? क्रियेचे. बघा, क्रियेचे. क्रियेचे स्थळ. स्थळ किंवा काळ दर्शविणे होय. स्थळ किंवा काळ दर्शविणे. स्थळ किंवा काळ दर्शविणे होय. मग बाळांनो, इथे जर बघितलं, अधिकरण म्हणजे स्थळ किंवा काळ दर्शविणे होय. मग विद्यार्थी मित्रांनो, इथं जर बघितलं, ते अधिकरण, या अधिकरणाचे दोन प्रकार होतात. अधिकरण. अधिकरण याचे दोन प्रकार. एक आहे बेटा स्थलाधिकरण. काय? एक आहे तुमचं स्थलाधिकरण. स्थलाधिकरण. आणि विद्यार्थी मित्रांनो, दुसरं आहे तुमचं काय? कालाधिकरण. कालाधिकरण.
अधि कालाधिकरण, स्थलाधिकरण आणि कालाधिकरण. मुद्दा 2 लक्षात ठेवा बेटा. जेव्हा जेव्हा तुम्हाला स्थळ किंवा काळ दाखवलं जातं तेव्हा तेव्हाच कारकार्ता अधिकरण असतो. विभक्तीचा विचार करू नका. जेव्हा जेव्हा स्थळ किंवा काळ दर्शवलं असतं तेव्हाच कारकार्ता अधिकरण असतो. विभक्तीचा इथं मॅटर करत नाही. सरळ सरळ स्थळ किंवा काळ. जसं बघा, मी रोज रोज सकाळी मी रोज सकाळी लवकर लवकर शाळेत जातो. मी रोज सकाळी लवकर शाळेत जातो. हा वाक्य आहे. मी रोज सकाळी लवकर शाळेत जातो. आता विद्यार्थी मित्रांनो, मी रोज सकाळी लवकर शाळेत जातो हा तुमचा वाक्य आहे. एक मुद्दा लक्षात ठेवा. इथं काय होतं, सकाळी हा एक शब्द आहे आणि शाळेत हा एक शब्द आहे. याची ही विभक्ती सप्तमी आहे आणि याची ही विभक्ती सप्तमीच आहे, सप्तमी. पण बेटा या दोघांचेही जो कारकार्थ आहे, या दोघांचेही कारकार्थ आहे अधिकरण. काय आहे? अधिकरण, अधिकरण. पण केव्हा सकाळी काळ दर्शवित म्हणून म्हणायचं कालाधिकरण. काय? कालाधिकरण. आणि विद्यार्थी मित्रांनो, इथं स्थळ दर्शवित म्हणून म्हणायचं स्थलाधिकरण. काय? स्थलाधिकरण. कालाधिकरण आणि स्थलाधिकरण हे दोन गोष्टी आहेत. म्हणून सप्तमी विभक्तीचा कारकार्थ अधिकरण होय. अधिकरणाचे दोन प्रकार, स्थलाधिकरण आणि कालाधिकरण. जेव्हा जेव्हा स्थळ दाखवतं तेव्हा तेव्हा तुम्ही स्थलाधिकरण म्हणा. जेव्हा जेव्हा तुम्ही काळ दाखवतं तेव्हा तेव्हा तुम्ही कालाधिकरण म्हणा. मग इथं तुम्हाला दिलं जातं सप्तमी विभक्तीचा कारकार्थ अधिकरण होईल. अधिकरण होईल. म्हणून हे अधिकरण आहे बेटा, सप्तमीचा कारकार्थ. मग त्याच्यानंतर अधिकरण म्हणजे क्रियेचे इथं लिहिलंच क्रियेचे स्थळ, क्रियेचे स्थळ किंवा काळ दर्शविणे होय. क्रियेचे स्थळ किंवा काळ दर्शविणे. क्रिया करण्याची, बघा अधिकरण म्हणजे क्रियेचा स्थळ किंवा काळ. मग इथं म्हणलं क्रिया घडण्याची वेळ किंवा स्थळ, तेच डबल लिहिलं इथं, स्थळ दर्शविणे होय. मग बघून घ्या, मी रोज सकाळी, बघा सकाळी लवकर शाळेत जातो. दोघांची ही विभक्ती आहे सप्तमी. मग एकामध्ये काळ आहे, एकामध्ये स्थळ आहे. दोघांचंही अधिकरण आहे. मागच्या याच्यावर सांगितलं मी स्थलाधिकरण, कालाधिकरण. इथं बघा, गाणाऱ्या घरात तैया सप्तमी बेटा, सप्तमी विभक्ती आहे पण घरात स्थळ दाखवतं म्हणून याला म्हणतात स्थलाधिकरण. काय म्हणतात? स्थलाधिकरण. कारण की तो काय दाखवायला? स्थळ दाखवायला. इथे आहे साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. विभक्ती आहे बेटा सप्तमी. कारकार्थ आहे अधिकरण. अधिकरणामध्ये कुठे? घरा. स्थलाधिकरण, स्थलाधिकरण. आता एक गोष्ट लक्षात ठेवा भावांनो, की मी तुम्हाला काय सांगितलं, प्रत्येक विभक्तीचा अर्थ सांगितलं महत्वाचा. प्रथम आणि द्वितीय सोडलं तर करण तवाच होते जेव्हा क्रियेचं साधन असते. संप्रदान तवाच होते जेव्हा दानाचा किंवा भेटीचा अर्थ होतो. अपादान तेव्हाच होते जेव्हा वियोग किंवा दुरावा होतो. बरोबर? वियोग किंवा दुरावा होतो. आणि बेटा अधिकरण तेव्हाच असतं जेव्हा स्थळ किंवा काळ दर्शवितं, तेव्हाच अधिकरण. अदरवाईज अधिकरण नसतं. मग आता इथं तुमचा हा कारकार्थ आणि चार्ट दिलो मी सहज. विभक्ती हे चार्ट आणि याच्यावरचे, म्हणजे एक चार्ट आणि याच्यावरचे तुम्हाला जे उदाहरण आहे ते मी दुसऱ्या सेशन मध्ये घेतो. कारण की हे तुम्हाला वाचायला थोडस वेळ देतो. तुम्ही याला चांगल्या प्रकारे वाचा बेटा. आणि वाचन झाल्यानंतर आपण याच्यावर सराव प्रश्न घेऊ. म्हणजे सराव प्रश्नामध्ये तुम्हाला कळेल. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण सराव प्रश्न घेऊ. ओके, इथं थांबूत. बाकी आपण नेक्स्ट सराव प्रश्नामध्ये घेऊ. मग टॉपिक संपतो. थँक्यू.